नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण घेणार आहेत 10 अशी वाक्य जे आपण डेली यूज मध्ये वापरतोच. आणि आज आपण मोठी मोठी वाक्य घेणार आहेत म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. त्यात आपण एका एका शब्दाचा अर्थ समजून घेणार आहे, जे की मी ऑलरेडी व्हिडिओ केलेत बरेचसे. जे काही राहिलेत ते मी करत आहे. चला तर पहिलं वाक्य घेऊया. मी तुला आधीच सांगितलं होतं की हे काम वेळेवर पूर्ण करायला हवं. तर चला आता एक एक शब्द घेऊयात आणि त्याचा अर्थ बघूयात. मी साठी नेनू. मी तुला नाकू. आता आधीच सांगितलं होतं. आधीच साठी शब्द आहे मुंदे. आता आधी म्हणजे मुंदू. आधी खूप साऱ्या मुंदू हा शब्द पुढे साठी पण वापरतात, समोर साठी पण वापरतात. नेक्स्ट म्हणतो ना आपण, त्याला सुद्धा मुंदू वापरतात. आणि आधीसाठी मुंदू आणि आधीच मुंदे. जसं इपुडू म्हणजे आता, इपुडे म्हणजे आत्ताच, तसं आधीच म्हणजे मुंदे आणि आधी म्हणजे मुंदू. तर आधी पुढेसाठी पण मुंदू वापरतात आणि आधीसाठी पण वापरतात. सांगितलं होतं म्हणजे काय? भूतकाळ आहे ना, चेप्पानू. आता शेवटी नू का आलं? कारण की नेनू आहे ना, मी सांगितलंय म्हणून. आपल्या क्रियापदातच करता लपलेला असतो नू. मी सांगितलं होतं काय? की हे काम वेळेवर पूर्ण करायला हवं. इदी पनी हे काम इदीपणी वेळेवर पूर्ण करायला हवं. समयानिकी पूर्ण करायला हवं. आता हे असायला हवं, करायला हवं, जेवायला हवं, हे देखील मी व्हिडिओ बनवले. समयानिकी पूर्ण करायला हवं. पूर्णसाठी शब्द आहे पूर्ती. पूर्ती करायला हवं. चेयालनी. आता चेयालनी का आलंय? चेयालनीचा अर्थ म्हणजे वॉन्ट टू डू. तुम्हाला हे करायची इच्छा आहे, म्हणजे तुम्ही स्वखुशीने हे करायला पाहिजे, हे करायलाच हवं. तर त्याच्यासाठी हे चेयालनी. मी करायला पाहिजे, मला करायचंय, स्वखुशीने ना मला करायचंय हे वेळेवर पूर्ण. चेयालनी. तू जेवण केल्यानंतर मला फोन कर, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. चला, तू जेवण, तू साठी नुव्वू. जेवण भोजनम. तर मी भोजनम घेते. तिनडम आपण तो शब्द वापरला तरी चालतो. जेवण केल्यानंतर म्हणजे तू जेवण केलेलं आहे, क्रिया पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर चेसिन. चेसिन नंतर तरुवाता. नंतरचा तरुवाता. केल्यानंतर केलेलं या शब्दासाठी चेसिन. जेवण केलेलं आहे त्याच्यानंतर मला फोन कर. मला साठी नाकू. फोन कर साठी चेई. पुढं काय? मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मला नाकू तुझ्याशी, माझ्याशी, तुझ्याशी, आपल्याशी. शेवटी जेव्हा शी येतं तेव्हा काय वापरायचं आपल्याला? तो. नी तो. तू साठी नी, तुझं म्हणजे नी. आणि जेव्हा शेवटी शी येतं, माझ्याशी, तुझ्याशी, आपल्याशी, आमच्याशी, तुमच्याशी, तर तेव्हा काय वापरायचं असतं? तो हा शब्द वापरायचा असतो. आपला जेव्हा शी असतो किंवा सोबत असतो तेव्हा तो असतो. नी तो म्हणजे मला तुझ्याशी थोडंसाठी सोपं आपला शब्द. कोणचे? बोलायचं आहे. माटलाडाली. आता माटलाडाली हा शब्द खूप साऱ्या संदर्भात येईल. जसं की बोलायचं आहे, बोलायला हवं, मला तुझ्याशी बोलणं गरजेचं आहे, बोलणं आवश्यक आहे. या सगळ्या शब्दांसाठी माटलाडाली हा शब्द आपण वापरू शकतो. आता आपण पुढचं वाक्य घेऊ. या रविवारी आपण सिनेमाला जाऊत का? प्रश्नार्थक वाक्य. या रविवारी म्हणजेच येत्या रविवारी.
येणारा जो रविवार आहे त्याच्यासाठी शब्द आहे तेलुगूमध्ये वच्चे. वच्चे म्हणजे येणारे, नेक्स्ट टू, महिना असेल, वर्ष असेल, काही पण. वच्चे रविवारी, आदिवारम, आपण, मनमू, सिनेमाला, सिनेमाकी, जाऊत का, वेलदामा, आपण आहे ना, वेलदामा. आणि जाऊत, फक्त जाऊत असेल तर वेलदाम, जाऊत किंवा वेलदामू, जे आपलं करता असतो त्याच्या शेवटी वेलदामू किंवा वेलदाम. फक्त कोणी विचारलंय जाऊत का, वेलदामा, वेलदाम, जाऊत. आज हवामान खूप छान आहे म्हणून मला बाहेर फिरायला जायची इच्छा होत आहे. किती मोठं वाक्य. तर चला आपण हे करून, मी खूपच हे पुस्तकी भाषा घेतली कारण की आता मला तर तसं सांगावं लागणार आहे, पण याचं मी तुम्हाला सांगते की कसं आपण ट्रान्सलेट करणार आहे. आज हवामान खूप छान आहे म्हणून मला बाहेर फिरायला जायची इच्छा होत आहे. आता हे खूप पुस्तकी भाषेत घेतलंय. आपण मराठीत पण बोलताना असं हवामान खूप छान आहे म्हणून मला जायची इच्छा होत आहे असं नाही म्हणणार. तुम्ही मराठीत कसं म्हणणार हे वाक्य? आज हवामान नाही किंवा वातावरण म्हणू आपण. आज वातावरण खूप छान आहे म्हणून फिरायला जायचं मन करतंय किंवा फिरायला जाऊ वाटतंय हे म्हणणार आपण. पण मी घेतलंय हे पुस्तकी भाषेत. आज हवामान, ई रोजू. चला एक एक शब्द घेऊयात. ई रोजू हवामान, हवामानसाठी शब्द आहे आपलाच मराठी शब्द. वातावरणम, आपण वातावरण म्हणतो, इकडं वातावरण. खूप छान आहे साठी चाला बागुंदी, चाला छान आहे. म्हणून, आता म्हणून साठी शब्द काबट्टी. कधी कधी म्हणून साठी शब्द अने पण वापरतात इकडं, पण जसं की मराठीत म्हणून साठी आपण अजून एक शब्द येतो कुठला, त्यामुळे. त्यामुळे मला बाहेर फिरायला जाऊ वाटतंय किंवा म्हणून मला वाटतंय किंवा खूपच पुस्तकी भाषेत त्याकरिता मला वाटतंय, असे 2-3 आपले पण शब्द आहे. तर तसेच याचे पण अने पण वापरतात आणि काबट्टी पण वापरतात. काबट्टी मला बाहेर फिरायला, मला, नाकू बाहेर, बैठाकू म्हणजे बाहेरच्या साईडला फिरायला, असं बाहेर, बैठाकू फिरायला जायची इच्छा होत आहे. आता हे शेवटचं पूर्ण सांगते मी तुम्हाला. फिरायला जायची इच्छा होत आहे हा कसा सेंटेन्स आहे ना, मला फिरायला जाऊ वाटते, मला फिरू वाटते. किती शॉर्ट शॉर्ट शब्द येतील बोली भाषेत. तर तसंच याचं मी करणार आहे. फिरणे म्हणजे तिरगडम. फिरायला जाऊ वाटतंय, तिरगालनी. याच्या आधीच एक सेंटेन्स बघितलं ज्यात मला काम पूर्ण करायचे किंवा करायची इच्छा आहे, चेयालनी. हे तिरगालनी वाटतंय, फिरू वाटतंय, आणि पिस्तुंदी. वाटण्यासाठी शब्द आहे अनिपिस्तुंदी. मी यावर व्हिडिओ बनवलाय ऑलरेडी. तर जेव्हा आपल्याला वाटतंय, फील होतंय, तर त्याच्यासाठी शब्द असतो अनिपिंचडम, अनिपिस्तुंदी. मी आज बाजारात जाऊन घरासाठी काही गरजेच्या वस्तू आणणार आहे. हेच आपण बोली भाषेत कसं म्हणतो, मी मार्केटला जाऊन काही घेऊन येणार आहे आज, घरात जे पाहिजे ते घेऊन येणार आहे किंवा घरासाठी काहीतरी घेऊन येणार आहे असं म्हणतो. पण मी लिहिलंय म्हणजे आपल्याला एक एक करून त्याचा अर्थ लिहिता येईल. मी, नेनू, आज, आज साठी ई रोजू, ई रोजू, बाजारात जाऊन, मार्केट की, जाऊन, जाऊन साठी शब्द आहे वेळी. नेनू ई रोजू मार्केट की वेल्ली. घरासाठी म्हणजे इंटिकी, इंटिकी. काही गरजेच्या वस्तू आणणार आहे किंवा काही आवश्यक असणाऱ्या वस्तू आणणार आहे. आता काही, काहीसाठी शब्द आहे कोणी. कोणचम म्हणजे थोडं, काही म्हणजे कोणी.
आता या खालच्या वाक्यात मी काहीही घेतले, ते पण मी तुम्हाला फरक सांगेन. कोणी गरजेच्या वस्तू आणणार आहे. इकडं तेलुगू भाषेत आणणार आहेलाच काय म्हणतात, घेऊन येणार आहे जास्त वापरतात. गरजेच्या अवसरమైన म्हणजे गरजेच्या, अवसर म्हणजे गरज, अवसरమైన गरजेच्या, వస్తువులు आणणार आहे, घेऊन येणार आहे. తీసుకో వస్తాను, తీసుకో వస్తాను, తీసుకో వస్తాను म्हणजे घेऊन येणारे. తీసుకో म्हणजे घे, वस्तानु येणारे. आता पुढचं, जर तुला काहीही मदत हवी असेल तर मला लगेच सांग, मी मदत करेन किंवा मी नक्की करेन असं म्हणतो ना आपण. जर तुला काही लागलं तर मला सांग, मी नक्की मदत करेन. तुला काहीही मदत नाकू, तर त्याच्यात जर नाही घेतलाच आहे, तुला काही मदत लागली तर सांग, मी करीन असं होतं ना. तर नाकू काहीही ई देईन, ఏదైన్, हे ఏదైన్ म्हणजे काहीही, आणि काही म्हणजे कोणी. काही म्हणजे कोणी म्हणजे आता एवढं सामान आहे तर त्याच्यातलं काहीच मला पाहिजे, किंवा आपण म्हणतो सगळे लोक सारखे नसतात, काही लोक तसे असतात, म्हणजे कोणी मंदी म्हणजे लोक, काही लोक. तर काही म्हणजे जे पर्टिक्युलर असतात त्याच्यातलं काही थोडंसं म्हणजे काही असं मराठीत वापरतो ना आपण, तर त्याला कोणी आहे. आणि इथं काहीही इदेन. आणि अजून एक शब्द मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलाय तुम्हाला, इमायना म्हणजे काहीतरी, आणि हे काहीही इदेन. मदत सहाय्यम, हवी असेल तर कावाल अंटे, कावाली प्लस अंटे, कावालंटे असं होतं ते. नाको इदेन सहाय्यम कावालंटे, मला सांग, मला लगेच सांग, नाकू लगेच वेंटने सांग, చెప్పు मी मदत करेन. నేను नक्की, नक्की असेल तर त्याला शब्द आहे ఖచ్చితంగా, సహాయం చేస్తాను, करेन. इथे तेलुगूमध्ये अजून एक जर तर साठी असा सेपरेट शब्द वापरत नाही, तर म्हणजे मग पण वापरतात, जसे की ऐते म्हणजे मग, त्यानंतर असं आपण मग कसं वापरतो मराठी शब्द, जर साठी ते काही वापरत नाही. जर असं असेल की जर तू आलास, नुव्वू वसते, तर ती क्रियापदामध्ये बदल होतो. आता पुढचं वाक्य घेऊयात, तू हळूहळू बोल कारण मला अजून तेलुगू पूर्णपणे समजत नाही. तू हळूहळू बोल, अगदी सोपं आहे. नुव्वू हळूहळू साठी शब्द सांगितलाय नेम्मदिगा, नेम्मदिगा बोल, माटलाडू, माटलाडू झालं. आता पुढचं, कारण ఎందుకంటే, ఎందుకంటే, ఎందుకు अधिक अंटे, ఎందుకు అంటే, ఎందుకంటే मला, नाकू, नाकू अजून, अजून साठी शब्द आहे इंका, तेलुगू, तेलुगू पूर्णपणे, पूर्ण नाही हा, पूर्णसाठी शब्द असतो पूर्ती, आणि पूर्णपणे पूर्तिगा. तेलुगू पूर्तिगा समजत नाही, समजत साठी शब्द अर्धम, लिहिताना ते अर्थम आहे किंवा अर्धम पण लिहू शकतो, अर्धम पण लिहू शकतो, पण ते फ्लो मध्ये अर्धमच होतं. पूर्तिगा अर्धम नाही కాదు. నువ్వు నెమ్మదిగా మాట్లాడు ఎందుకంటే నాకు ఇంకా తెలుగు పూర్తిగా అర్థం కాదు. मला वाटतं, आलं हे वाटतं शब्द, याच्या आधी व्हिडिओ केलाय. तू जर रोज प्रॅक्टिस केली तर तुला तेलुगू लवकर समजेल. आता पुन्हा इथं जर तर आलं, मी तुम्हाला आताच सांगितलं की क्रियापदात फक्त बदल होतो, जर तर इथं स्पेशली असं सेपरेट वर्डनी वापरत नाही.
मला वाटतं. నాకు वाटतं म्हणजे అనిపిస్తుంది. నువ్వు रोज प्रॅक्टिस इंग्लिशच वर्ड आहे. रोज म्हणजे प्रतिरोजू. प्रॅक्टिस तसाच लिहिते मी. केली तर, जर प्रॅक्टिस केली तर, आता याच्यात बदल होणार आहे. चेस्ते आलं. वस्ते म्हणजे आला तर, जर तू आला तर, जर तू आला तर. నువ్వు वस्ते, जर तर ते क्रियापदामध्ये बदल होतो. तसंच चेस्ते, केलं तर किंवा केली तर तुला तेलुगू लवकर समजेल. నీకు तेलुगू शब्द त्वरगा समजेल. अर्धम पण म्हणू शकतो किंवा त्वरगा वस्तुंदी, तुला लवकर बोलायला येईल किंवा तुला लवकर येईल असंच म्हणणार ना आपण बोली भाषेत. तुला लवकर येईल तेलुगू भाषा. तेलुगू त्वरगा वस्तुंदी. चला आता शेवटची 2 वाक्य घेऊ. जर वेळ मिळाला तर, पुन्हा इथं जर तर आहे. जर वेळ मिळाला तर आज संध्याकाळी आपण एकत्र बसून थोडा वेळ गप्पा मारूया. बघा किती मोठं वाक्य आहे. आता जर वेळ मिळाला तर, वेळ काय मिळणार आहे? वेळ. समयम मिळणे, मिळाला तर, जर मिळाला तर. दोरी किते म्हटलं शेवटी एची मात्रा लागते. वस्ते चेस्ते दोरी किते मिळाला तर आज संध्याकाळी. ई रोजू संध्याकाळीला सायंत्रम. आपण म्हणजे मनमू एकत्र बसून कलिसी बसून. कुर्चोनी बसून साठी शब्द कुर्चोनी. थोडा कोंचेम, थोडा वेळ गप्पा मारूया. म्हणजेच असं म्हणता येईल बोली भाषेत की संध्याकाळी आपण एकत्र बसून थोडं बोलूया. म्हणून बसून कोंचेम माटलाडकुंदामू. कुंदाम म्हणजे बोलूयात. माटलाडकुंदाम बोलूयात. जसं की मगाशी आपण म्हटलं होतं वेलदाम जाऊयात, चुद्दाम बघूयात. तर तसंच माटलाडकुंदाम बोलूयात, थोडं बोलूयात. आता हा शेवटचा प्रश्न आहे आणि शेवटचं वाक्य हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी प्रत्येकाचा अर्थ सांगते. मला आज थोडा उशीर होईल कारण मला अजून खूप काम पूर्ण करायचं आहे. म्हणजे करायचं आहे, स्वतःची इच्छा आहे, त्याला करायला हवं ते काम. मला म्हणजे नाकू, आज ई रोजू. थोडा उशीर, थोडाचं पुन्हा कंचम, उशीर म्हणजे आलस्यम. होईल साठी काय शब्द असतो? अवतुंदी. अव्वडम म्हणजे होणे आणि त्याचा भविष्यकाळ अवतुंदी. कारण म्हणजे येंदुकंटे. मला अजून खूप काम पूर्ण करायचं आहे. हे सगळे शब्द मी आधी घेतले, तर हे तुम्ही हे पूर्ण वाक्य बनवून कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे रोजच्या वापरातले 10 वाक्य घेतले मी, जे मोठी आहेत आणि कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी एका शब्दाचा अर्थ देखील सांगितला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.